आज मी चालले होते एका गावाला. जाताना मला निळ्याशार पाण्याचा एक सुंदर जलाशय दिसला आणि मी थांबले. नमस्कार, मी शिवानी आणि तुमचं स्वागत आहे आपल्या निसर्गसंपन्न राधानगरीमध्ये. तर आज मी आले होते राधानगरी तालुक्यातील तुळशी धरण येथे. राधानगरी तालुक्यातील हे 3 नंबरचं मोठं धरण असून हे तुळशी नदीवर बांधलेलं आहे. शेजारी निलगिरीची झाडे, समोर विस्तीर्ण तुळशी जलाशय व त्याच्या मागे असलेली सह्याद्रीची विस्तीर्ण पर्वतरांग. खरंच आपल्या कोल्हापुरात आपल्याला जाईल तिकडे निसर्गाची मन मोहून टाकणारी विविध रूपे पाहायला मिळतात, जी आपल्या मनाला खूप प्रसन्न करून जातात. इथे धरणावर काही जण गळ टाकून निवांत मासेमारी करत बसली होती. मी इथे थोडा वेळ थांबून पुढे निघाले. या भागात सगळीकडे रस्त्यांचं काँक्रिटीकरण करायला सुरू होतं. रस्ते चांगले होत आहेत हे पाहून खूप भारी वाटलं. पण रस्ते चांगले करताना वृक्षतोड होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. धामणी खोऱ्यातील लाल भडक माती, गावाकडची टिपिकल घरे व हिरवीगार शेती यांच्या सानिध्यातून जाताना प्रवासातला थकवा कुठल्या कुठे निघून गेला. फायनली मी ज्या गावाला चालले होते तिथे मी पोहोचले. हे गाव कोणतं आहे तुम्ही जर ओळखलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. बाय.